मुचा जागर दीप। नमस्कार रसिक श्रोते हो, साहित्य जागर प्रस्तुत जागर दीप श्राव्य दिवाळी अंक 2024च्या दीपकथी सदरात मी सुनीता निगम आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। दीपकथीच्या आजच्या भागात आपण ऐकूया प्रकाश मंडागळे यांची कथा कपिल, स्वतः प्रकाश मंडागळे यांच्याच आवाजात। श्रोते हो, बालपणी अनेक घटना घडत असतात, परंतु त्यापैकी काही घटना आपल्या मनावर कायमच्या कोरल्या जातात। त्यापैकीच एका घटनेचा प्रत्यय देणारी ही कथा। चला तर मग ऐकूया कथा कपिल। कपिल। आज शुक्रवार होता। सगळी मुलं आनंदात होती। घरी जायचा वार होता ना। राष्ट्रगीत संपल्यावर आपापल्या इयत्तेच्या उद्घोषणेची वाट पाहत मुलं चुळबुळ करत होती। इयत्ता 7वी अशी मॉनिटरने उद्घोषणा करताच शेवटच्या बेंचवर बसलेली 7वीतली मुलं असेंब्ली रूमच्या बाहेर पडून 3ऱ्या मजल्यावरील आपल्या डॉर्मेटरीच्या दिशेने धावू लागली। माझ्या पायांपेक्षाही माझं मन अधिक वेगाने धावत होतं। पायऱ्या चढता चढता मी युनिफॉर्मची बटणं काढली। 5व्या डॉर्मेटरीतल्या 2 नंबरच्या कॉटकडे पोहोचताच अंगात अडकवून ठेवलेला युनिफॉर्म काढून गादीवर फेकून दिला। घाईघाईने घरचे कपडे अंगात अडकवले, ड्रॉवर खसकन बाहेर ओढला आणि युनिफॉर्मची बटणं अस्ताव्यस्त टाकून दिली। मोज्यांची झालेली गोल गोल गुंडाळी बॅगेच्या बाहेरच्या कप्प्यात कोंबली आणि बॅग एका खांद्यावर आणि धुवायला टाकायचा युनिफॉर्म दुसऱ्या खांद्यावर घेऊन मी लॉन्ड्री रूमच्या दिशेने धावत सुटलो। तेवढ्यात विरुद्ध दिशेने सावकाशपणे चालत येत असलेल्या उंच आणि थोराड नसीर खानशी माझी टक्कर झाली। नसीरचा दात माझ्या कपाळात रुतला। वेदना झाल्या, पण गती कमी न करता 27 साला अशी सांकेतिक भाषेतील शिवी हसडत मी धोब्याच्या रूमकडे पोहोचलो। अस्ताव्यस्त पडलेल्या युनिफॉर्मच्या ढिगाऱ्यात मी माझा युनिफॉर्म टाकला आणि शक्य तितकी गती वाढवत पायऱ्या उतरू लागलो। बोल्ड हिम, कपिल देव हॅव स्ट्रक वन मोर टाइम फॉर इंडिया अशी कॉमेंट्री करत मी धावत असताना उजव्या बाजूने वर चढत येत असलेल्या सुभाषने माझा आवाज ओळखला आणि ए पंडागळे, तुझे 22-9 आलेत रे अशी धावती सूचना दिली। व्हिजिटर्स 22-9 म्हणजे सांकेतिक भाषेतील व्हिजिटर। आमच्या शाळेत जे कोणी भेटायला येतील त्यांना व्हिजिटर असा शब्द वापरला जायचा। 22-9 आलेत म्हणजे दादा, आई की भाऊ कोण आलं असेल? भाऊ आला असेल तर शाळेच्या गेट जवळील भैयाची ओली भेळ मिळेल। आणि आई आली असेल तर भायखळ्याच्या स्टेशन जवळ 153 उतरल्याबरोबर लसणाची तिखट चटणी घातलेला वडापाव किंवा गरमागरम भजीपाव। पण दादा आले असतील तर मात्र विक्रोळीपर्यंत कंट्रोल करावी लागणार भूक। आज मला भाऊच यायला हवा होता। भूक प्रचंड लागली होती। तशी दर शुक्रवारी भूक खूपच लागायची म्हणा। शुक्रवारची वांग्या बटाट्याची रस्सा भाजी, बिटाची कोशिंबीर मला बिलकुल आवडत नसे। जेवणावर एखादे फळ किंवा एखादी मिठाई असेल तर त्या पदार्थाला आम्ही विशेष असा पदार्थ म्हणत असू। त्या विशेष पदार्थाबरोबर
2-3 चपात्या कशा तरी खायच्या आणि संध्याकाळ व्हायची वाट पाहायची, म्हणजे मिळणारी भेळपुरी, वडापाव किंवा समोसा जिलेबी याच्यासाठी भूक चाळवलेली असायची. आणि संध्याकाळी यापैकी काहीतरी मिळालंच पाहिजे, हा आमचा शुक्रवारचा शिरस्ता. हक्कच म्हणा ना तुम्ही हवं तर. तळमजल्यावर पोहोचल्यावर 2-3 पावलं टाकली असतील नसतील तेवढ्यात प्रकाश थांब अशी भाऊने हाक दिली. अपेक्षेप्रमाणे भाऊ आलेला पाहून मला तर खूपच आनंद झाला. लवकरच आपल्याला भेळपुरी खायला मिळणार या कल्पनेने मी मोहरून गेलो. रॅक तपासणी, रजिस्टरमधील एंट्री असे सगळे आवश्यक सोपस्कार पार पाडून आम्ही गेटच्या बाहेर पडलो. बॅग तपासणीच्या वेळी मी खिशात ठेवलेली माझी पुडी सुपरवायझरच्या लक्षात आली नाही याचा कोण आनंद मला झाला होता. दुसऱ्या गेटकडील भेळपुरीवाल्या भैयाचा आवाज ऐकून मी आता जिभल्या चाटू लागलो. पण हे काय, भाऊने तर गती वाढवली, म्हणजे भेळपुरी मिळणार नाही की काय? मी तोंडातल्या तोंडात पुटपुटू लागलो. जाऊ दे, बहुतेक भायखळ्याला वडापाव द्यायचा विचार असेल भावाचा, अशी स्वतःची समजूत घालून त्याच विचारात मी भायखळ्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. जून महिन्यातला शाळा भरल्यानंतरचा हा माझा पहिलाच शुक्रवार असल्याने मे महिन्याच्या सुट्टीत कपिल सोबत घालवलेले दिवस मला आठवू लागले. आता भुकेची जागा कपिलच्या आठवणीने घेतली होती. कपिल एक कोंबडीचं पिल्लू, माझ्यासारखंच अपघातात अपंग झालेलं. पायाला दुखापत झाल्याने त्या बिचाऱ्या पिल्लाला आपल्या भावंडांसारखं घराबाहेर पडता येत नव्हतं आणि अंधत्वामुळे मलाही लहानशा झोपडीतच दिवसभर एकटंच राहावं लागायचं. शेजारच्या काकूंना मस्का लावून कधी कधी त्यांच्या रेडिओवर कधी कॉमेंट्री, कधी हिंदी गाणी, कधी मराठी गाणी, कधी भावगीतं असं काही काही ऐकायला मिळायचं. अप्पा मात्र रेडिओ मधले सेल संपतात म्हणून सारखे माझ्यावर ओरडत राहायचे. या पिल्लाला झालेल्या अपघातामुळे मला करमणुकीचं एक साधन मिळालं होतं. कपिल देव हा माझा आवडता खेळाडू म्हणून मी लाडाने आपल्या या मित्राचं कपिल असं नामकरण केलं होतं. कपिलला खाऊ पिऊ घालायचं, त्याच्याशी मनातलं बोलायचं, त्याला कुरवाळायचं, त्याचे लाड करायचे. अशातच माझी पूर्ण मे महिन्याची सुट्टी अगदी आनंदात गेली होती. कपिल देवने तिकडे मैदानावर विकेट घेतली की इकडे या कपिलचे लाड व्हायचे. कपिल देव शून्यावर आऊट झाला किंवा त्याच्या बॉलिंगवर जर कोणी चोपलं तर मात्र इकडे या कपिल देवलाही म्हणजे या कपिललाही चोप मिळायचा. पिल्लाला बिचाऱ्याला काय कळणार, फटके बसले की ते चिव चिव कळवळायचं, ओरडायचं. माझ्या हातातून सुटून जायचा निष्फळ असा प्रयत्न करायचं. माझा राग शांत झाला की मग मी प्रेमाने त्याला कुरवाळायचो. मारलेल्या ठिकाणी त्याला हळुवार फुंकर घालायचो. बसची पूर्ण घरघर थांबली आणि फस असा हवा सुटल्यासारखा आवाज झाला. भाऊने माझ्या हाताला स्पर्श करून मला खुणावलं आणि मी भानावर आलो. भायखळ्याला उतरल्यावर वडापावच्या तिखट चटणीचा वास, गरमागरम कांदे भजीचा वास आता भूक चाळवून गेला. वडापावची गाडी जशी जशी जवळ आली तसा तसा भाऊ चालण्याचा वेग अधिकच वाढवू लागला. आता मात्र माझी मागे मागे ओढायची सुरुवात झाली. भाऊ काहीही न बोलता त्याच्याच गतीने चालत राहिला. हा वडापावही देणार नाही की काय?
मी मनातल्या मनातच काहीशा गुस्स्यात आणि निराशेत बोललो, आता काहीही झालं तरी विक्रोळीचं मोनिका हॉटेल जिंदाबाद. गरमागरम समोसा, जिलेबी आणि भरपूर साय आलेलं दूध प्यायचं म्हणजे प्यायचंच असा निर्धार करून मी विक्रोळीपर्यंतचा लोकल प्रवास सुरू केला. प्रचंड गर्दी असूनही भाऊने प्रवाशांना विनंती करून मला बसायला जागा करून दिली. आता बसल्या बसल्या मी पुन्हा एकदा कपिलच्या आठवणीत रमून गेलो. आता आठवड्यानंतर कपिलला भेटणार म्हणजे मित्रांच्या गमती जमती सांगता येणार. या कल्पनेने त्याला काय काय सांगायचं याची मी मनातल्या मनात यादी करू लागलो, जुळवाजुळव करू लागलो. वर्ल्ड कप टीमचा कॅप्टन बनल्याबद्दल त्याचं अभिनंदन करायचं आणि काल चहाबरोबर मिळालेल्या कुरमुऱ्यातून राखून ठेवलेले आणि पुडी बांधून सुपरवायझरला चुकवून खिशातून आणलेले कुरमुरे त्याला भरवायचे असा विचार करत मी पॅन्टच्या खिशातील पुडी चाचपून पाहिली. विक्रोळी स्टेशनाच्या बाहेर पडताच भाऊने घाईघाईने एक रिक्षा थांबवला आणि मला काहीही कळायच्या आत जवळजवळ आतमध्ये कोंबलंच. नेहमीप्रमाणे भाऊ बस स्टॉपच्या दिशेने चालायला लागेल, मग रस्त्यात मोनिका हॉटेल येईल आणि मग त्या मोनिका हॉटेल समोर आपण हट्ट करायचा, अडून राहायचं, असं सगळं ठरवलेलं असताना भाऊ ही वेगळीच चाल खेळला होता. मला आता रडूच येऊ लागलं, पराभूत झाल्यासारखं वाटू लागलं. आता मी रिक्षात रागारागाने पाय आपटू लागलो. भाऊ गालातल्या गालात हसू लागला आणि माझ्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष करू लागला. क्या हुआ बाबू, ऐसे पैर क्यों पटक रहे हो? रिक्षावाल्या काकांनी मला प्रश्न केला. पागल हो गया है वो, उसके पास ध्यान मत दो. भाऊ हसत हसतच म्हणाला. घरी पोहोचता क्षणी काळ्या मसाल्याच्या कालवणाचा झणझणीत घमघमाट माझ्या नाकाला आणि मनाला अगदी सुखावून गेला. भूक पुन्हा एकदा उफाळून आली. राग नाहीसा झाला. काय कालवण असेल? मी विचार करू लागलो. मटन, चिकन, कोळंबी की कुपा? किमान बोंबील बटाट्याचा रस्सा तरी असणारच. आई दादांनी आजवर कधीच मला शाळेतून आल्यावर नाराज केलं नव्हतं. हातपाय तोंड धुवून घेऊ, कपिलला भेटू, त्याचा खाऊ त्याला देऊ आणि मग मस्तपैकी 2 भाकरी चुरून गरमागरम 2 ग्लास रस्सा पिऊ अशी कल्पना करत मी मोरीत गेलो. मोरीत जाता जाता स्टो समोर बसलेल्या आईला उत्साहापोटी आणि उत्सुकतेपोटी शेवटी विचारलंच, काय आई, कालवण काय केलंय? तुपल्या बापानं तुझ्यासाठी कोंबडं कापलंय बघ. म्हणजे चिकन? वाव. मी खुश होत ओरडलो. तेवढ्यात दादा आत आले आणि आईला म्हणाले, सुगंधे, आटपलं का ग तुझं? पोरग भुकेजला असेल ग. अगं भाऊला मीच सांगितलं होतं रस्त्यात काय बी खायला घालू न ग म्हणून त्याला, नाहीतर ते मग घरी आल्यावर पोटभर जेवत नाही ग. साळत नुसतं वरण भात भाजी वशात कुठून ग मिळणार? झालंच बघा, कालवण कडलंय, धपाधपा 4 भाकरी टाकते आणि वाढते तुम्हा बाप लेकांना. इकडे मी हात तोंड धुतलं, खिशातली पुडी हातात घेतली आणि अंगणातल्या खुराड्याकडे निघालो. खुराड्याचं दार उघडणार एवढ्यात दादा ओरडले, अरे पका, खुराडा कायला उघडतो रे संध्याकाळच्या टायमाला? अरे सांजच्या येळाला खुराडा नसतात उघडत रे.
जित्राप झोपतात रे बाबा, पाखरं झोपतात. मला कपिलला भेटायचंय. मी अगदी निष्पापपणे म्हटलं. कपिल म्हणजे? दादांनी गोंधळून विचारलं. माझं लंगडं पिल्लू, मी उद्वेगाने म्हटलं. म्हणजे ते लंगडं पिल्लू? दादांनी हसत हसतच विचारलं. हो तेच, मी म्हणालो. अरे तुझा लाडका कपिल त्या कालवनाच्या भगुन्यात शिजतोय बघ. दादा हसू लागले. काय म्हणजे? काय म्हणालात? मी जवळजवळ ओरडलोच. तुम्ही कपिलला कापलात, त्याच्या मानेवरून सुरी फिरवलीत. मी रडवेला झालो. अरे लंगडं होतं रे ते पिल्लू, काय होता त्याचा उपयोग? दादा समजुतीच्या सुरात म्हणाले. लंगडं होतं म्हणून कापलं? उद्या मी आंधळ आहे म्हणून मला पण कापाल. मी संतापाने आता रडू लागलो. मी रागाच्या भरात पुडीतले सगळे कुरमुरे उधळून दिले. माझा हा अवतार पाहून दादा आतून गलबललेच. म्हणाले, अरे पक्का, एका लंगड्या पिल्लासाठी एवढा उगाच जीव का जाळतोस रे बाबा? असं बघ, अरे पावसाच्या दिवसात काम धंदा नसतोय भेटत रे बाबा, मजुरी नसती मिळत. तुझ्या आईची खडी मशीन बंद, रोडची कामं बंद, तुझा भाऊ बी घरी, त्यात माझा असा वाढलेला दमा. कुठून आणायचं रे वशाट तुझ्यासाठी? एखाद्या दिवशी वशाट नसतं मिळालं तर मी मेलो नसतो. तुम्ही माझ्या लाडक्या मित्राचा खून केला दादा. तुम्ही खुनी आहात. तुम्ही खुनी आहात दादा, तुम्ही खुनी आहात. मी आता रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं. तेवढ्यात आई मध्ये पडली आणि म्हणाली, अरे बाबा, तुझ्या बापानं जे केलं ते तुझ्यासाठी केलं नव्ह का? अरे काळीच तुटत रे आमचं, तुला वशात देता आला नाही तर. आई बापाच्या मायेसाठी तरी 2 घास खाऊन घे बाबा, ये बस लवकर. आई तू कापशील का ग तुझ्या पोराला असं आणि खाशील त्याचं मटण? मग काप मला आणि शिजव तुझ्या त्या भगुन्यात. आई दादांचा काहीच इलाज चालेना. काही केल्या मी शांत होईना, रडायचा थांबेना. दादांना आता अपराध्यासारखं वाटू लागलं. पोराच्या प्रेमासाठी करायला गेलो आणि भलतच होऊन बसलं बघ. ते म्हणाले, सुगंधे, तुला आठवतं का ग, याच पोरानं उखळात कुटून कुटून पिल्ल मारली होती. वय चांगलंच आठवतंय हो. तेव्हा तुम्ही बी लयच मारलं होतं बघा त्याला. पोरग दिसभर त्या बावडीकडे जाऊन बसलं होतं. आई म्हणाली. त्याच पोरानं एका लंगड्या पिल्लासाठी उगाच आपला जीव जाळावा, एवढं रडावं, घर डोक्यावर घ्यावं, जीवाला लावून घ्यावं, हे पटत नाही ग. दादा म्हणाले. तिकडे रडून रडून थकलेला मी कधीतरी झोपी गेलो, तसाच उपाशी. कधीतरी मला स्वप्न पडलं. मी त्या स्वप्नात आता 6 वर्षांचा होतो. कुडाच्या झोपडीत एका कोपऱ्यात जमिनीलगत एक दगडी उखळ होतं. 2 दिवसांपूर्वीच अंड्यातून बाहेर पडलेली लहान लहान 10-12 पिलं चिवचिवत होती. पिलांना खाता यावी म्हणून जमिनीवर बाजरी पसरलेली होती. एका पसरट ताटलीत पाणी ठेवलेलं होतं. मी उकळाजवळ बसून उगीचच खेळ म्हणून लाटण्याने बाजरी कुटत होतो. तेवढ्यात एक छोटंसं पिल्लू माझ्या पायावर चढत चढत माझ्या मांडीवर आलं. दोन्ही हात कुटण्यात गर्क असल्याने मी हलकेच माझी मांडी हलवली तसं ते पिल्लू उखळ आणि माझ्या पायासमोरील रिकामी जागा तिथे जाऊन पडलं. इकडे माझा कुटण्याचा कार्यक्रम सुरूच होता. तसा आणखी एक पिल्लू माझ्या मांडीवर आलं. अगदी तशीच मांडी हलवल्यानंतर तेही पिल्लू त्याच जागेत उखळाजवळच्या
रिकाम्या जागेत जाऊन पडलं. दोन्ही पिल्लं चालत चालत कधी उखळाजवळ आली आणि कधी उखळात पडली ते मला कळलंच नाही आणि मी कुटत राहिलो. पिल्लांचा चिवचिवाट सुरू असल्याने लाटण्याच्या प्रहाराने ही चिवचिवणारी पिल्लं आणि ती चिवचिवणारी पिल्लं यातला फरक फारसा मला जाणवला नसावा. माझं कुटणं आता सुरूच होतं. लाटण्याच्या प्रहाराने पिल्लांचा चेंदामेंदा झाला आणि तेवढ्यात झोपडीचं दार ढकलून दादा आत आले. उखळातला पिल्लांचा चिखल आणि माझ्या हातातलं लाटणं पाहून काय ते त्यांना समजलं. ते माझ्या हातातलं लाटणं हिसकावून घेत माझ्या हातावर, पायावर, नडघीवर, पोटरीवर सपासप लाटण्याचे प्रहार करू लागले. मी रडू लागलो. काय झालंय हे मला कळलंच नाही. काय घडलंय आणि कशासाठी दादा मारतायत हे कळत नव्हतं. दादांचा राग काही केल्या शांत होईना. ते मारत राहिले. मी ओरडत राहिलो, रडत राहिलो. काय चुकलंय हे स्वतःला आणि दादांना विचारत राहिलो. तेवढ्यात दार वाजलं आणि माझं स्वप्न तुटलं. अर्धवट स्वप्नात मी किंचाळतच ओरडू लागलो, रडू लागलो. मी मारलंय कपिल तुला, मी मारलंय कपिल तुला, अगदी ठेचून ठेचून मारलंय कपिल तुला. कपिल मला माफ कर, कपिल मला माफ कर, माफ कर मला कपिल. माझा बिछाना भिजला होता. माझी चड्डी ओली झाली होती आणि अंगात ताप भरला होता. मी त्या भ्रमात किंचाळत राहिलो. कपिल मला माफ कर, कपिल मला माफ कर. मीच मारलंय तुला, मीच मारलंय तुला, अगदी ठेचून ठेचून मारलंय. कपिल मला माफ कर, कपिल मला माफ कर. तुमचा आमचा जागर दीप.